मॉर्निंग. काल आपण लिपिडबद्दल डिस्कशन करत होतो आणि त्याच्यामध्ये बरंचसं डिस्कशन आपण केलं. पहिला पार्ट आपण बघितला, व्हॉट इज लिपिड, व्हॉट आर द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज अँड व्हॉट इज द कॉम्पोनंट्स ऑफ दिस लिपिड. कॉम्पोनंट जर म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये एक सांगितलं की फॅटी ॲसिड चेन्स असतात, वेगवेगळ्या फॅटी ॲसिड चेन असतात. फॅटी ॲसिड चेनचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघितलं आपण. इट इज अ हायड्रोकार्बन attached at the one end is a acidic group and at the other end there is a methyl group. एका एंडला मिथिल ग्रुप असतो आणि दुसऱ्या एंडला COOH ग्रुप म्हणजे ॲसिडिक ग्रुप असतो. अशी ही फॅटी ॲसिड चेन असते. आपण बघितली फॅटी ॲसिड चेन, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स बघितले. इफ डबल बॉन्ड इज नॉट ॲट ऑल प्रेझेंट, त्या चेनमध्ये जर डबल बॉन्ड अजिबात प्रेझेंट नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हणतो. आणि जर डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर काय म्हणतो आपण, त्याला अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. सिंगल डबल बॉन्ड असेल, फक्त एकच डबल बॉन्ड जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मोनो अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. दोन असतील तर डाय अनसॅच्युरेटेड असं करत करत आपण अनेक जर डबल बॉन्ड असतील तर पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असं म्हणतो. ऑल्सो वी हॅव डिस्कस्ड अबाउट पोझिशन ऑफ अ डबल बॉन्ड. डबल बॉन्डची कुठं पोझिशन असते त्याच्यावरून त्याची नेम कशी असतात किंवा त्याची नावं कशी असतात ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. जसं की ओमेगा 3 फॅटी ॲसिड, ओमेगा 6 फॅटी ॲसिड, ओमेगा 9 फॅटी ॲसिड. ठीक आहे, अशा गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर अजून आपण बघितलं होतं की ह्या फॅटी ॲसिडचे वेगवेगळे क्लासेस कुठले आहेत, टाईप्स कुठले आहेत. जसं की सिंपल लिपिडचे टाईप म्हणूयात आपण त्याला. सिंपल लिपिड आहेत, त्याच्यानंतर कंपाऊंड लिपिड आपण बघितले होते आणि त्याच्यानंतर शेवटचा पार्ट आपल्याला बघायचा होता तो म्हणजे स्टेरॉइड्स किंवा त्याला आपण डिराइव्ड लिपिड असं जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, मी फक्त क्लास जे वेगवेगळे आहेत ते इथं फक्त मेन्शन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सिंपल लिपिड्स काल आपण बघितले. जस्ट टू फ्लॅशबॅक मध्ये जाण्यासाठी याच्यामध्ये काय असतं, फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल असतं. बरोबर, अल्कोहोल कुठलंही असेल, सिंपल 3 कार्बन अल्कोहोल असेल, ग्लिसरॉल असेल किंवा पॉली अल्कोहोल्स असतील किंवा लॉंग चेन अल्कोहोल असेल. ठीक आहे, लॉंग चेन अल्कोहोलमध्ये डेकॅनॉल आपण बघितलं. डेकॅनॉल वॅक्समध्ये आपल्याला प्रेझेंट केलं बघायला मिळतं. तर कुठलंही अल्कोहोल असेल त्याच्यावरून आपण त्याचे 2 प्रकार केले होते, ऑइल्स आणि फॅट्स असे केले होते. बरोबर, based on this type of alcohol, if it is a alcohol is a short, then it is a oils. बरोबर, आणि जर लॉंग चेन असेल, लॉंग अल्कोहोल असतील तर त्याला काय म्हणलं आपण, वॅक्स असं. क्लिअर. तर अशा प्रकारे आपण सिंपल लिपिड्स बघितले होते. दुसरा प्रकार बघितला होता आपण कंपाऊंड लिपिड्स. बरोबर, कंपाऊंड लिपिड्स. कंपाऊंड लिपिड्स मध्ये आपण काय बघितलं होतं, स्पेशली कुठल्या प्रकारचा कंपाऊंड. याच्यामध्ये काय असतं, एक पहिला ग्लिसरॉल तर असेल. बरोबर, ग्लिसरॉल सिंपल लिपिड ॲज दॅट ऑफ द ऑइल सारखाच असेल. ग्लिसरॉल प्लस फॅटी ॲसिड असेल प्लस अदर ग्रुप असेल. बरोबर, अदर ग्रुप काय असेल, फॉस्फेट असेल. अदर ग्रुप काय असेल, ग्लुकोज असेल. तर आपण कार्बोहायड्रेट म्हटलो. अदर ग्रुप काय असेल, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन बेस असेल. ठीक आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे आपण फॉस्फोलिपिड्स असतील किंवा ग्लायकोलिपिड. जर फॉस्फेट असेल तर फॉस्फोलिपिड असं म्हटलं. लिपिड्स याला काय म्हटलं, ग्लायकोलिपिड्स. आणि याला काय म्हटलं, सेरिब्रोसाइट्स. ओके, सेरिब्रोसाइट्स. अशा पद्धतीनं आपण याचे वेगवेगळे टाईप बघितलेले आपल्याला बघायला मिळाले. अँड लास्ट टुडे वी आर गोइंग टू डिस्कस, शेवटचा टाईप आपल्याला बघायचा आहे, स्टेरॉइड्स. याला आपण एक जर म्हटला हा दुसरा झाला आणि हा
दिसतात. असे 3 प्रकार आपल्याला बघायचे. आज आपण बघूया स्टेरॉल, हाऊ दे लुक्स अँड व्हॉट आर देअर इम्पॉर्टन्स. Sterols. These are the modification of the simple fatty acids. I am not talking about the lipids. Fatty acids चं modification असतं. It is a modification or derivative of fatty acid chain. बघा काय फॅटी ऍसिड चेनचं हे काय असतं मॉडिफिकेशन. स्पेशली त्याच्यामध्ये काय असतं लॉंग चेन फॅटी ऍसिड असतात. लॉंग चेन फॅटी ऍसिड चेन असतात. लॉंग चेन किती असेल? मे बी इट रेंजेस फ्रॉम द 20 to 30 कार्बन्स. किती असेल? किती लॉंग असेल ती? 20 ते 30 कार्बनची चेन असेल. युजुअली वेन वी आर टॉकिंग अबाउट अ कॉमन टाइप ऑफ अ स्टेरॉल ॲट द टाइम, स्टेरॉल हा छोटा शब्द असणारा मोठा शब्द कधी तुम्हाला ऐकायला मिळाला कानावरती? स्टेरॉल शब्द सांगितला तर तुम्हाला माहित असलेला कुठला शब्द सांगाल तुम्ही? कोलेस्टेरॉल ऐकलाय? स्टेरॉल कोले एवढाच लावायचा पुढे. कोले पुढे लावला की कोलेस्टेरॉल, बरोबर? कोलेस्टेरॉलचा जर आपण विचार केला तर कोलेस्टेरॉल इज फॉर्म्ड ऑफ 25 कार्बन ॲटम्स. त्याच्यामध्ये किती कार्बन ॲटम असतात? 25 असतात. बट लक्षात नाही राहिलं. 25 कार्बन ॲटम असतात. बट दीज कार्बन ॲटम्स आर converted or modified in such a way that they form a ring-like structure called as a steroid nucleus. Ring-like structure. काय म्हटलं आपण त्याला? Ring-like structure. And this ring-like structure is nothing but the steroid nucleus. बरोबर? यानं काय केलं? हे जे सगळे जे कार्बन ॲटम आहेत ते काय झाले? रिंग लाईक स्ट्रक्चर मध्ये अरेंज झाले. मे बी वन रिंग और मेनी रिंग्स. स्पेशली व्हेन वी टॉक अबाउट द स्टेरॉइड्स देयर आर 4 डिफरंट रिंग्स आर प्रेझेंट. किती रिंग्स असतात तिथं? किती रिंग स्ट्रक्चर असतात? किती सायक्लिक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात? 4 सायक्लिक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. जस्ट लाईक अ बेन्झीन. बेन्झीन माहिती आहे तुम्हाला? त्या बेन्झीन सारखे 4 स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. जरा थोडेसे वेगळे असतात ते आपण बघणार आहोत कसे. तर त्याला काय म्हणायचं? स्टेरॉइड न्यूक्लियस. सो लॉंग चेन फॅटी ऍसिड मॉडिफाइज इनटू द स्टेरॉइड न्यूक्लियस. एवढंच जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. लॉंग चेन फॅटी ऍसिड काय होतात? हे लॉंग चेन फॅटी ऍसिड काय होतात? मॉडिफाय होतात. कसे मॉडिफाय होतात? टू फॉर्म अ स्टेरॉइड न्यूक्लियस. क्लियर? सो हाऊ दिस स्टेरॉइड न्यूक्लियस लुक लाइक? विल लुक इनटू द डिटेल्स of this steroid nucleus. Steroid nucleus जर बघितला, steroid nucleus जर बघितला, it has a 4 rings with 6 member of carbon. 6 member. किती मेंबरची रिंग असते? 6 मेंबरची असते. Only carbons are their members of a ring. बघूया. एक असेल त्याच्यामध्ये 6 मेंबर्ड रिंग किती आहे? 3 6 मेंबर्ड रिंग असतात. 3 6 मेंबर्ड अँड 1 रिंग इज 5 मेंबर्ड. बघा 6 मेंबर्ड रिंग किती आहे? 3 आहे. आणि एक जी आहे किती आहे? 5 मेंबरची रिंग आपल्याला असलेली बघायला मिळते. 5 मेंबर. आता बघूया 5 मेंबरची कशी असते? ॲज वेल ॲज इन ॲडिशन टू दिस it may have long chain of hydrocarbon. Long chain of hydrocarbon. हायड्रोकार्बनची लॉंग चेन पण त्याच्यामध्ये असलेली बऱ्याच वेळा बघायला मिळते. बघूयात आपण. जर आपण बघितलं 6 मेंबर्ड रिंग जर बघितली, एक आहे आणि हे 6 मेंबर्ड रिंग जे आहेत दोज आर अटॅच्ड टू ईच अदर. They are attached to each other and therefore they form a steroid nucleus. त्याला आपण काय म्हणणार? स्टेरॉइड न्यूक्लियस असं म्हणणार.
स्टेरॉइड न्यूक्लियस. एक 6 मेंबर रिंग झाली. दुसरी साइड बाय साइड अटॅचमेंट आपल्याला त्या रिंगची असलेली बघायला मिळते. सेकंड रिंग आहे. थर्ड रिंग इज प्रेझेंट इन अ स्पेशल अरेंजमेंट. तिसरी जी आहे ती मात्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळेल. त्याची अरेंजमेंट आपल्याला वेगळी असलेली बघायला जरा वरती. आणि त्याच्याच शेजारी 5 मेंबर्ड रिंग आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळेल. क्लियर? सो दिस फर्स्ट रिंग इज कॉल्ड एज A, second is B, C and D. A, B, C are 6 membered rings and D ring is a 5 membered ring. Clear? लक्षात आलं? अशा पद्धतीनं आपल्याला स्टेरॉइड न्यूक्लियस तयार झालेला बघायला मिळतो. आता बघा, ज्यावेळेस आपण बेंझिन रिंगचा विचार करतो किंवा कुठल्याही रिंग स्ट्रक्चरचा विचार करतो केमिस्ट्रीमध्ये, त्या वेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अँगल रिप्रेझेंट अ सिंगल एलिमेंट प्रेझेंट आहे. इट मे बी अ मोस्ट कॉमनली कार्बन. तिथं कुठला असतो? कार्बन असतो. ठीक आहे. इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, 6 कार्बन्स आहेत. ठीक आहे. इथं सुद्धा काय 6 कार्बन्स आहेत. पण 2 कार्बन काय कॉमन आहे. बरोबर? 2 कार्बन काय कॉमन आहे. कुठला? 1 आणि 2 कॉमन आहे. ठीक आहे. इथं सुद्धा काय 2 कार्बन याच्यात आणि याच्यात कॉमन. असं करत करत जर आपण मोजले कार्बनचा, आपण जर नंबर दिले तर किती होतात हे आपण जर असं बघूया. ठीक आहे. आपण क्लॉकवाईज नंबरिंग जर दिलं तर आपल्याला काय होईल? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. त्याच्यानंतर 11 12 13 14. बरोबर. त्याच्यानंतर 15 16 and 17. So this steroid nucleus is formed of 17 different carbon atoms. You can say hydrocarbons. आता हायड्रोकार्बन्स मध्ये काय असतं? तिथं बाजूला हायड्रोजन अटॅच असलेला बघा. कधी H2 असेल, कधी फक्त एकच H असेल. आता इथं already 3 valencies are balanced, so only 1 hydrogen should be there. इथं सुद्धा एकच हायड्रोजन असेल, पण इथं काय असेल? 2 हायड्रोजन लागतील. बरोबर. इथं सुद्धा एकच लागेल, इथं ही एकच लागेल, इथं 2 लागतील, इथं 2 लागतील, इथं 2 लागतील, इथं 2 लागतील. अशा पद्धतीनं आपल्याला हे स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळेल. ओके. इथं पण एकच असेल. बट ॲट द 15th कार्बन ॲटम, 15व्या कार्बन ॲटमला मात्र साइड चेन असलेली बघायला मिळते. वी हॅव मेन्शन्ड हियर लॉंग चेन ऑफ अ हायड्रोकार्बन ॲज अ साइड चेन. ठीक आहे. ही साइड चेन आपल्याला वेगळी असलेली बघायला मिळते. बघूया आता ती साइड चेन किती असेल? मे बी 17 कार्बन ॲटमची असेल, मे बी 15 कार्बन ॲटमची असेल, मे बी 10 कार्बन ॲटमची असलेली बघायला मिळेल, डिपेंडिंग ऑन द व्हॉट काइंड ऑफ अ स्टेरॉइड इट इज. ते कुठल्या प्रकारचं स्टेरॉइड आहे त्याच्यावरती अवलंबून असलेलं बघायला मिळतं. अशा पद्धतीनं आपल्याला ही चेन असलेली बघायला मिळेल. इथं सुद्धा हायड्रोकार्बन चेनच आपल्याला असलेली बघायला मिळते. शेवटी एक फॅटी ऍसिडची चेन असते, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा COOH ग्रुप असतो आणि ओन्ली CH3 ग्रुप शेवटी आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टेरॉइड न्यूक्लियस प्रेझेंट असलेले बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडिफिकेशन असलेले बघायला मिळतात. नाव दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द स्टेरॉइड न्यूक्लियस. हे स्ट्रक्चर काय? बेसिक स्ट्रक्चर आहे स्टेरॉइड न्यूक्लियस. बट व्हेन वी टॉक अबाउट कोलेस्टेरॉल विच इज अ कॉमन टाइप ऑफ अ स्टेरॉइड फाउंड इन द एनिमल्स, ओनली एनिमल्स. Plant do not contain cholesterol, that you must remember. कोलेस्ट्रॉल फक्त आणि फक्त ॲनिमल मध्ये असतं, प्लांट मध्ये नसतं. ठीक आहे. तर स्टेरॉइड कोलेस्ट्रॉल ज्यावेळेस आपण बघतो ॲट द 5th कार्बन देयर इज OH ग्रुप अटॅच अँड दॅट बिकम्स अ कोलेस्टेरॉल. नंतर तो काय होतो? कोलेस्ट्रॉल. फक्त OL हा आपण इथं लावतो, OH आपण नोमेनक्लेचर करताना OL लावतो, अल्कोहोल OH, कोलेस्टेरॉल OH.
एवढाच फरक आणि बाकीचे मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळते. सो दिस स्टेरॉइड न्यूक्लियस इज यूज्ड फॉर फॉर्मेशन ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द मॉलिक्युल्स प्रेझेंट इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स, ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स तयार करण्यासाठी हा स्टेरॉइड न्यूक्लियस कायम वापरलेला बघायला मिळतो. बघूया आपल्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे स्टेरॉइड न्यूक्लियस तयार केले जातील किंवा काय काय स्टेरॉइड न्यूक्लियस पासून तयार होतं ते जरासं बघूया. There are different kinds of the hormones which are synthesized from this kind of a steroid. स्टेरॉइड पासून वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार केलेले बघायला मिळतात. हार्मोन्स स्पेशली यू कॅन से सेक्स हार्मोन्स. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतील. मेल मध्ये वेगळे हार्मोन्स असतील आणि फिमेल मध्ये वेगळे हार्मोन्स. ठीक आहे. व्हेन वी टॉक अबाउट द मेल देयर इज अ testosterone. Okay, testosterone. It is derived from this cholesterol. हे सुद्धा कशापासून तयार झालेलं असतं? कोलेस्टेरॉल पासून तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आता दुसरं फिमेल मध्ये इस्ट्रोजन इस्ट्रोजन कशापासून तयार झालं? स्टेरॉइड पासून तयार झालं. बरोबर. त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन हे सुद्धा हार्मोन कशापासून तयार झालं? स्टेरॉइड न्यूक्लियस पासून. फक्त हे जे चार रिंग्स आहेत त्या चार रिंग्स जशाच्या तशा असतात, फक्त साइड चेन मध्ये मॉडिफिकेशन असतात, बाकी काही नसतं. आता काही वेळेस इथं हायड्रोजन आहे, हायड्रोजनच्या ठिकाणी एखादा मिथाइल ग्रुप असेल. ओके. इथं OH आहे, OH च्या ठिकाणी अजून एखादा मिथाइल ग्रुप असेल, OH दुसऱ्या ठिकाणी असू शकेल. अशा पद्धतीनं ह्या स्टेरॉइड न्यूक्लियस मध्ये मॉडिफिकेशन होतात आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होतात, स्पेशली सेक्स हार्मोन्स. इम्पॉर्टंट अनदर हार्मोन और यू कॅन से विटॅमिन डी. माहिती आहे तुम्हाला? विटॅमिन डी इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ बोन्स और इट इज इसेन्शियल इन द फॉर्मेशन ऑफ अ बोन प्रोसेस. बोनची फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं. हे विटॅमिन डी काय करतं? आपल्या इंटेस्टाइन मध्ये कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन करण्यासाठी मदत करतं. आपण जे काही कॅल्शियम खात असतो, फळं असतील, दूध असेल, वेगवेगळे फ्रुट्स असतील, त्याच्यामधून आपल्या इंटेस्टाइन मध्ये काय जातं? कॅल्शियम जातं. पण ते कॅल्शियम आपल्या ब्लड मध्ये घेतलं पाहिजे. ते ब्लड मध्ये घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मदत कोणाची होते? तर विटॅमिन डी ची होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्याच्यामुळं जर कॅल्शियम आपल्या ब्लडमध्ये घेण्याचं भरपूर घेतलं तर बोन फॉर्मेशन होतं, अन्यथा होत नाही. ठीक आहे. म्हणून तुम्हाला माहित असेल विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे होणारा रोग रिकेट्स नावाचा रोग होतो. बरोबर. बोन्स एकदम सॉफ्ट होतात, सॉफ्ट बोन होतात मुलाची आणि त्याला उभाही राहता येत नाही. जस्ट हे कान आहे ना, असं त्याचे बोन्स असतात त्याच्यामध्ये, पण ते असे फोल्ड होतात सारखे, त्याच्यामुळे त्याला चालता येत नाही, उभं राहता येत नाही. ठीक आहे. अशा रोगाला आपण विटॅमिन डी डिफिशियन्सीचा रोग रिकेट्स असं म्हणतो. ठीक आहे. पण ज्या वेळेस आपण विटॅमिन डीचं सप्लिमेंट करतो त्यावेळेस पुन्हा बोन तयार होतात, त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि हाडं दणकट होतात आणि त्याच्यामुळे त्याला उभं राहता येतं. दॅट डझंट मॅटर. किंवा आपण म्हणतो की सकाळच्या उन्हामध्ये गेलं पाहिजे आणि बसलं पाहिजे, कारण त्याचं असं की आपली जी स्किन असते, सबक्युटॅनियस फॅट काल आपण बोललो होतो, त्याच्यामध्ये त्या स्टेरॉइडचा सुद्धा महत्त्वाचा रोल असलेला बघायला मिळतो. आणि हे स्टेरॉइड जे आहे विटॅमिन डीचा ऍक्टिव्ह फॉर्म तयार करण्यासाठी आपल्याला कोवळ्या होण्याची गरज असते. आणि हे विटॅमिन डी सुद्धा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस स्टेरॉइड न्यूक्लियस. बरोबर. देयर आर लार्ज नंबर ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ द other molecules which are also synthesized and especially when we talk about the cholesterol. दूसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे कोलेस्टेरॉल. इन एनिमल, मी तो मुद्दा लिहितो, इन एनिमल कोलेस्टेरॉल इज ओनली प्रेझेंट इन द एनिमल, नॉट प्रेझेंट इन द प्लांट. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतात. कोलेस्टेरॉल इज फाउंड बोथ इन एनिमल अँड प्लांट, only in animal, only in plant, not found in the any type of plants or animal. अशा प्रकारचे प्रश्न येते. त्यावेळेस लक्षात ठेवायचं ओनली ॲनिमल, नॉट इन द प्लांट. नेव्हर, इट नेव्हर फाउंड इन द
प्लांटमध्ये कधीच तुम्हाला बघायला मिळत नाही, फक्त आणि फक्त ॲनिमलमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे कोलेस्ट्रॉल सुद्धा आपल्याला ह्या स्टेरॉइड पासून तयार झालेले बघायला मिळतात. सो these sterols are very important in the point of physiological view. आपली फिजिओलॉजी महत्त्वाची आहे आणि त्या फिजिओलॉजीमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करण्यासाठी सुद्धा आपल्याला स्टेरॉल्स फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. काही प्लांट्समध्ये स्टेरॉल्स असतात. स्टेरॉल्स आर नॉट ॲट ऑल ॲबसेंट इन द प्लांट. ओनली कोलेस्ट्रॉल वी आर टॉकिंग अबाउट. कोलेस्ट्रॉल फक्त नसतो, पण दुसरे स्टेरॉल्स असतात. कुठले असतात? दोज आर कॉल्ड ॲज अ फायटोस्टेरॉल्स. स्टेरॉइड्स प्रेझेंट विथ इन द प्लांट आर कॉल्ड ॲज अ फायटोस्टेरॉल्स. प्लांटमध्ये काय असतात बघा, प्लांटमध्ये जे स्टेरॉल्स असतात त्याला काय म्हणायचं? फायटोस्टेरॉल्स. बघा, फायटोस्टेरॉइड्स किंवा फायटोस्टेरॉल्स असं म्हटलं तरी चालेल. सिम्पली फायटोस्टेरॉल्स आर प्रेझेंट इन द प्लांट अँड कोलेस्ट्रॉल प्रेझेंट इन द ॲनिमल. क्लिअर? फायटोस्टेरॉल ॲनिमलमध्ये असतात का? तर नाही, ॲनिमलमध्ये फायटोस्टेरॉल्स नसणार. ॲनिमलच्या स्टेरॉइड्सला आपण काय म्हणतो? कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, किंवा त्याचे वेगवेगळे मॉडिफिकेशन्स आपल्याला बघायला मिळतील. पण जे प्लांटमध्ये सापडतात त्यांना आपण काय म्हणतो? फायटोस्टेरॉल्स असं म्हणतो. आपण हे फायटोस्टेरॉल आपल्या बॉडीमध्ये घेऊ शकतो का? येस, वी कॅन टेक. आपण फूडमधून हे फायटोस्टेरॉल्स आपल्या बॉडीमध्ये घेऊ शकतो. देन दीज कॅन बी मॉडिफाईड इन टू द अदर्स. हे दुसऱ्यामध्ये मॉडिफाय केलेले बघायला मिळतात. आपल्या बॉडीमध्ये जे स्टेरॉइड्स आहेत त्याच्यामध्ये मॉडिफाय केलेले बघायला मिळतात. सो इट गोज इन टू द चेंजिंग स्पेशली टू फॉर्म अ ॲनिमल टाईप ऑफ स्टेरॉइड्स. ॲनिमलचे स्टेरॉइड्स तयार करण्यामध्ये हे कन्वर्ट झालेली आपल्याला बघायला मिळतात. म्हणून फायटोस्टेरॉल जशीच्या तशी आपल्यामध्ये प्रेझेंट नसणार, पण ॲनिमलच्या फॉर्ममध्ये मात्र प्रेझेंट असतात. म्हणजे हे फायटोस्टेरॉल यूज केले जातात आणि आपल्या बॉडीतले स्टेरॉइड्स तयार केलेले बघायला मिळतात. तर अशा प्रकारचे हे स्टेरॉइड्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ लिपिड्स. हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे लिपिड्स आपल्याला बघायचे होते, ते आपण बघितलेले आहेत. आता मला वाटतं की आपल्या लिपिडबद्दलच्या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या. फक्त शेवटी जाता जाता आपण लिपिडची फंक्शन्स एकदा रिवाइज करूया आणि मग पुढचा पॉइंट आपण बघूया. What is the role of lipid? What is the important function of lipid? कधी कधी आपल्याला फंक्शन्स ऑफ अ लिपिड असं विचारलं. बुक्स मध्ये कुठे मध्ये दिलेली आहेत, तीच आपण एकत्र करून घेतोय आता. ठीक आहे, फंक्शन्स. हा सगळ्यात महत्वाचं रिझर्व फूड. हा सांगितलं होतं बरोबर, कालच्या लेक्चरला आपण बोललो होतो रिझर्व फूड मटेरियल. इट इज अ रिझर्व फूड मटेरियल फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. खूप काळासाठी जर आपल्याला रिझर्व फूड मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याला कोणाची गरज लागेल? लिपिडची गरज लागेल. बरोबर, लिपिडची गरज. रिझर्व फूड म्हणून कोण काम करतं? काल आपण बघितलं होतं. इट इज अ ट्रायग्लिसराइड्स. बरोबर, ट्रायग्लिसराइड्स दोज आर स्टोर्ड इनटू द adipose tissue or fatty tissue in the body, and so whenever we do need energy at that time, that fat or these triglycerides stored in the adipose tissue are used. आपण घरामध्ये जसं काहीतरी स्टोरेज असतं, काय आपले धान्य असते त्याचं स्टोरेज असते, छोटे छोटे डबे आपण ठेवत असतो आणि मग 1-2 महिन्यानंतर आपण त्याच्यातलं थोडंसं काढतो आणि वापरतो, थोडं काढतो आणि वापरतो, आणि ते संपलं की पुन्हा अजून आणून आपण तिथं स्टोअर करत असतो नवीन. तसंच आपल्या बॉडीमध्ये हे फॅटी ॲसिड्स लिपिड्स काय केले जातात? स्टोअर केले जातात आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज आहे त्या वेळेस बाजूला काढून त्याचा उपयोग केला जातो. समजा आता माझ्या बॉडीमध्ये ग्लुकोज नाही, त्यावेळेस काय केलं जातं? माझ्या बॉडीतले फॅट बाजूला काढले जातात, त्याचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि यूज केलं जातं. म्हणून त्याला काय म्हणायचं? रिझर्व फूड मटेरियल. जसं आपण आपला बँक पैसे जे आपल्याकडे असतात थोडेफार, ते आपण काही खिशात घेऊन फिरत नाही प्रत्येक वेळेस. आपण काय करतो? बँकेत डिपॉझिट करतो, जसे लागतील तसे काढतो. तसंच हे बँक डिपॉझिट आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, रिझर्व फूड मटेरियल. इट फॉर्म्स अ डिफरंट स्ट्रक्चर्स
स्ट्रक्चरल कंपोनंट. स्ट्रक्चरल कंपोनंट बघा, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करण्यासाठी सुद्धा हे फार महत्त्वाचे आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचे स्ट्रक्चर करतात? स्पेशली इट फॉर्म्स अ सेल मेम्ब्रेन और मेम्ब्रेन्स, बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स. लक्षात ठेवा, मेम्ब्रेन्स कुठल्या प्रकारचे मॉलिक्युल्स असतात लिपिडचे की जे मेम्ब्रेन तयार करतात? स्पेशली फॉस्फोलिपिड्स. काल बघितलं होतं फॉस्फोलिपिड्स. 2 बायलेयर मी सांगितले होते, बरोबर. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. हे काय होतं? लिपिड बायलेयर होता. वरचा एक लेयर आहे आणि खालचा एक लेयर. अशा 2 प्रकारचे लेयर एकत्र येतात आणि मेम्ब्रेन तयार होतो. त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतो. ठीक आहे. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ऑल्सो फॉर्म ऑफ अ फॉस्फोलिपिड. सेल मेम्ब्रेन इज ऑल्सो फॉर्म ऑफ अ फॉस्फोलिपिड. माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन फॉर्म ऑफ अ फॉस्फोलिपिड. क्लोरोप्लास्टचा मेम्ब्रेन असेल तो सुद्धा फॉस्फोलिपिडनं तयार झालेला आहे. सगळे जे आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या सेलच्या आतमध्ये जे काही मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स आहेत ऑल आर फॉर्म्ड ऑफ दिस फॉस्फोलिपिड्स. सो लिपिड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. These are also form a special or gives a strength to the cell membrane. Especially cholesterol. मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात, तर कोलेस्टेरॉल हे फार महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा, कोलेस्टेरॉल. तुम्हाला बऱ्याच वेळा कोलेस्टेरॉल बद्दल वेगळं ऐकायला मिळालं असेल. कोलेस्ट्रॉल जास्त झालं की अडचण होते, काहीतरी प्रॉब्लेम होतो, हार्ट अटॅक येतो वगैरे वगैरे वगैरे. नॉट ऑलवेज इट इज ट्रू. हे कायम ट्रू नाहीये. जर कोलेस्टेरॉल असेल तर बघा, साधा एक्झाम्पल सांगतो. ज्या वेळेस उष्ण प्रदेशामधल्या लोकांचा सेल मेम्ब्रेन आपण बघतो त्यावेळेस कोलेस्ट्रॉल त्यांच्यामध्ये जास्त असतं. थंड प्रदेशामधल्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं. कोलेस्ट्रॉल काय करतं? आपल्या मेम्ब्रेनची फ्लुइडिटी असते. फ्लुइड, आपला मेम्ब्रेन हा फ्लुइडच असतो. लक्षात ठेवायचं, आपला मेम्ब्रेन काय असतो? सेल मेम्ब्रेन फ्लुइड असतो. म्हणजे लिक्विड सारखाच असतो, कारण हा लिक्विडनं बनलेला आहे. आणि जे लिक्विड्स आहेत ते लिक्विडच असतात, फक्त त्याची अरेंजमेंट वेगळी असते, सेपरेशन केलेलं असतं. पण जर थंड वातावरण जर असेल तर हे काय होणार आहे? फ्लुइड मेम्ब्रेन काय होणार आहे? हार्ड होणार आहे. जसं ऑइल काय होतं? सॉलिडिफाय होतं, तशा पद्धतीने हा सॉलिडिफाय होणार आहे. अँड टू अवॉइड दॅट सॉलिडिफिकेशन वी हॅव टू मेंटेन इट्स फ्लुइडिटी. आणि जर टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे? तो जास्त वितळणार आहे, बरोबर, फ्लुइड होणार आहे. तो फ्लुइड होऊ नये म्हणून कोलेस्ट्रॉल तिथं आपल्याला मदत केलेल्या बघायला मिळतो. तर हा कोलेस्ट्रॉल सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. ग्लायकोलिपिड्स असतील, दोज आर ऑल्सो फॉर्म्स ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चर. ओके, सो स्ट्रक्चरल कंपोनेंट आपल्याला असलेले बघायला मिळतात. अँड ॲट लास्ट वी हॅव डिस्कस्ड अबाउट द दे फॉर्म डिफरंट काइंड्स ऑफ द हॉर्मोन्स. बरोबर, they forms a biologically active compound, those are called as hormones, and these hormones are very essential in the physiology. When we talk about the sex hormones, at that time reproductive physiology is very much maintained or controlled by these kind of hormones. बघा, साधा टेस्टोस्टेरॉन नसेल तर मेल रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी चांगली असलेली बघायला मिळणार नाही, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम येईल. फिमेलमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी जास्त असेल किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर फिमेल सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ डिस्टर्ब झालेलं बघायला मिळतं. आणि बऱ्याच वेळा आजकाल आपण हे सगळे जे लाईफस्टाईल चेंज झालेली आहे त्याच्यामुळे ह्या हॉर्मोनचं प्रमाण कमी जास्त झालेलं बघायला मिळतं. आणि म्हणून आजकालच्या लोकांमध्ये स्टरिलिटी आलेली बघायला मिळते, इनफर्टिलिटी आलेली बघायला मिळते. त्यांना काही जोडपी अशी असतात की त्यांना मुलं होत नाही. तर ह्या हॉर्मोनचा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा रोल असलेला बघायला मिळतो. आणि म्हणून lipids are very important. Clear? So when we talk about the different kinds of the lipids at that time, mostly we can divide their function. One as a reserve raw material, structural components and hormones. In addition to that, you can make a sub functions as well, and it may be a big list. आपल्याला त्याच्याबद्दल काही जास्त विचार करायचा नाही. स्पेशली एका हॉर्मोनचं सुद्धा आपण फंक्शन सेपरेट करू शकतो आणि मग आपल्याला मोठी लिस्ट तयार होऊ शकते. पण ब्रॉड कॅटेगरी जर केल्या तर 3 कॅटेगरीचे फंक्शन्स आपल्याला ह्या लिपिडला असलेली बघायला मिळतात. रिझर्व्ह मटेरियल,
स्ट्रक्चरल कंपोनेंट आणि hormones. Clear? So this is all about lipids, a biological molecule or biomolecule. Clear? So next biomolecule we will be talking about is a protein. प्रोटीन्स. पुढचा बायोमॉलिक्यूल आपल्याला बघायचा आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स, these are the primitive molecule. Primitive, or you can say pro means first or primitive. pro म्हणजे काय? फर्स्ट किंवा प्रिमिटिव्ह. प्रोचा अर्थ काय होतो? फर्स्ट किंवा प्रिमिटिव्ह. अशा प्रकारचे मोलिक्यूल की जे पहिल्यांदा पृथ्वी तलावरती अस्तित्वात आले, बायोलॉजिकल मोलिक्यूल. लक्षात ठेवा, प्रोटीन्स आर द फर्स्ट मोलिक्यूल टू बी फॉर्म्ड ऑन द अर्थ. ह्या प्रोटीन पासूनच सगळे तयार झालं, सुरू झालं, तयार व्हायला सुरू झालं. म्हणून प्रोटीन्स हे फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. म्हणून त्याला फर्स्ट असं म्हटलं आणि म्हणून त्याला प्रोटीन असं म्हटलं. ठीक आहे. तर हे बर्जेलियस नावाच्या शास्त्रज्ञाने, बर्जेलियस नावाच्या शास्त्रज्ञाने प्रोटीन हा शब्द पहिल्यांदा वापरला आणि नंतर रूढ झाला. तो काय कोणी बदलायचा प्रयत्न नंतर केलेला नाही. ठीक आहे. बघूयात आपण हे प्रिमिटिव्ह मोलिक्युल्स which is called as a proteins by the Berzelius, how they are formed and what are their components, that we will talk about. These are the polymers of amino acids. लक्षात ठेवा, कशाचे पॉलिमर्स आहेत? amino acid. polymers of, poly means many, it is formed of many amino acid. लक्षात ठेवा, पॉलिमर म्हणजे काय? इट इज फॉर्म्ड ऑफ द मेनी युनिट्स. मेनी युनिट्स, बघा अनेक युनिट्स आहेत. कशाचे अनेक युनिट्स आहेत? अॅमिनो ऍसिडचे. आणि त्याच्यापासून काय तयार झाला? प्रोटीन तयार झाला. बरोबर. सो यू कॅन सिम्पली से इट इज अ चेन ऑफ अॅमिनो ऍसिड. chain of amino acid. Amino acid. Chain of amino acid. So the first question comes, what is amino acid? पहिला प्रश्न काय असेल तुमचा? What is amino acid? बरोबर. हे amino acid आपण बोलतो, पण हे amino acid म्हणजे काय? So that we will see. So important, amino acid is a very simple structure. एकदम साधं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. अॅमिनो ऍसिडचं काय? अॅमिनो ऍसिड इज फॉर्म्ड ऑफ वन इम्पॉर्टंट कार्बन विच इज कॉल्ड एज अ कायरल कार्बन. आता कायरल कार्बन वगैरे ते तुम्हाला माहित असेल. कायरल कार्बन हा असा असतो की एकच कार्बन काय 4 वेगवेगळ्या ग्रुपला जोडलेला असतो, त्याला कायरल कार्बन असं म्हणायचं. ठीक आहे. तर कायरल कार्बन असतो, त्याच्या एका बाजूला COOH ग्रुप असतो आणि अपोजिट बाजूला NH2 ग्रुप असतो. त्याच्यामध्ये एक ऍडिशनल कंपाऊंड असतो, ऍडिशनल एलिमेंट असतो हायड्रोजन, आणि दुसऱ्या बाजूला मात्र कुठलीही चेन असेल म्हणून त्याला आपण R असं म्हणतो. ॲलिफॅटिक चेन असेल किंवा ॲरोमॅटिक चेन असेल, दॅट डझंट मॅटर. ठीक आहे. ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक चेन असेल. ठीक आहे. म्हणून त्याला R ग्रुप असतो. एनी ग्रुप, बट the basic structure is same. हे बेसिक स्ट्रक्चर सगळ्या अॅमिनो ऍसिड मध्ये सेम असतं. सो वन ग्रुप which is a COOH is called as a acidic or it is called as a carboxyl group. त्याला काय म्हटलं? कार्बोक्सिल ग्रुप असतो. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? कार्बोक्सिल ग्रुप असतो. दुसरा ग्रुप जो आहे दॅट इज फॉर्म्ड ऑफ NH2 ग्रुप, दॅट इज अ अॅमिनो ग्रुप.
बेसिक. बरोबर, त्याला काय म्हणायचं, बेसिक आहे. त्याची प्रॉपर्टी बेसिक आहे. कार्बोक्सिल ग्रुपची प्रॉपर्टी ऍसिडिक आहे. आता त्याच्यामधला फक्त दोनच ग्रुप आपण शब्द घेतले, एक अॅमिनो आणि दुसरा ऍसिड. हे दोन शब्द घेतले आणि त्या कंपाऊंडला नाव दिलं अॅमिनो ऍसिड. क्लियर, साधं सिंपल आहे. इट इज अ कंपाउंड which has or which contains amino group at one end and acidic group COOH group at the other end. That is called as an amino acid. एवढं जर लक्षात ठेवलं तरी चालेल. When we talk about a R group, it may vary in different kinds of the amino acid based on the what type of a side chain, that is a R chain is present. Based on that, these are of different type. This H is not at all replaced by any other group. हा हायड्रोजन आहे तो कधीच कुठल्याही ग्रुपनं रिप्लेस केलेला बघायला मिळत नाही. लक्षात ठेवा, हा जसा आहे तसाच राहणार आहे. त्याच्यामध्ये बदल होतो. फक्त बदल कशामध्ये होतो, त्या R ग्रुप मध्ये होतो. and then we change these amino acids into the different types. So in nature, naturally there are about 20 amino acids present. किती amino acids आहेत नॅचरली किंवा नेचर मध्ये आपल्याला किती amino acid प्रेझेंट असलेले बघायला मिळतात, 20. तसं बघायला गेलं तर ऑल ओव्हर द वर्ल्ड टिल डेट मोर दॅन 100 amino acids आर रिपोर्टेड. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त amino acid रिपोर्ट केलेले आहे. नेचर मध्ये सुद्धा रिपोर्ट केलेला आहे. बट the only 20 out of this many amino acids takes part into the formation of a polymer of a protein. प्रोटीनच्या पॉलिमर प्रिपरेशन मध्ये किंवा पॉलिमर फॉर्मेशन मध्ये फक्त नॅचरली अकरिंग 20 अमिनो ऍसिड सहभाग घेतात. म्हणून आपण फक्त त्या दृष्टीनेच हा 20 आकडा लिहितो. ठीक आहे, ओनली 20 अमिनो ऍसिड्स टेक्स पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन अँड दोज आर नॅचरली अकरिंग अमिनो ऍसिड. नॅचरली ऑकरिंग कुठे येतात, प्लांट मध्ये असतील. आपण काय केलं, सगळ्या ॲनिमलचं आणि प्लांटचं सेपरेशन केलं, कुठल्या प्रकारचे अमिनो ऍसिड आहेत ते बघितलं. त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की त्या सगळ्या प्रोटीनमध्ये फक्त आणि फक्त 20 प्रकारचे अमिनो ऍसिड सापडतात, जास्त सापडत नाही. पण आता सध्या सुद्धा अजून एक ॲडिशनल 1 अमिनो ऍसिड आपण रिपोर्ट केलेला आहे, विच इज अ व्हेरी रेअर, विच इज नॉट कॉमन बट रेअर, अँड दॅट इज अ सेलेनोसिस्टीन. Selenocystin, that we will talk. So okay, clear. So amino acid, what is amino acid? So it is a compound which contain an amino group and the acidic group. That's a amino acid. So these amino acids are of 20 different type. तुम्हाला माहित पाहिजे का की हे 20 कुठले amino acid आहेत का नको, काय गरज नाही, काय नावाची गरज नाही. तुम्हाला माहित पाहिजे का नाही माहित पाहिजे. फक्त एकदम शॉर्ट मध्ये ब्रीफ मध्ये मी देणार आहे. मी शब्द तयार केलेले आहेत, तुम्ही वेगळ्या पद्धतीने तयार करू शकता. 20 अल्फाबेटचे 4 शब्द मी तयार केले. कारण त्याचं असं की ते 4 वेगवेगळ्या ग्रुपचे आहेत, 4 किंवा 5 वेगवेगळ्या ग्रुपचे आपल्याला असलेले 5 वेगळे ग्रुप आपल्याला बघायला मिळतील. म्हणून मी त्या पद्धतीनं तयार केले. पहिला शब्द आहे गॅप व लिंब. पहिला शब्द गॅप व लिंब. आता तुम्ही वेगळ्या पद्धतीनं रिअरेंज करू शकता. आता ही अरेंजमेंट जी मी केलेली आहे त्याला काही कारण आहेत आणि मी वाचताना ते मला सोपं जातं. गॅप व लिंब त्याचं कारण आहे, पहिला जो आहे तो सगळ्यात स्मॉलेस्ट अमिनो ऍसिड आहे. पहिला जो आहे तो सगळ्यात स्मॉलेस्ट आहे म्हणून तो सुरुवातीला आहे, बाकी काही केलं नाही. त्याच्यानंतरचा जरासा मोठा आहे, त्याच्यानंतरचा अजून मोठा आहे, त्याच्यानंतरचा अजून मोठा आहे, असं करत करत इथपर्यंत वाढत जातं. म्हणून हा ग्रुप वेगळा आहे साईजनुसार, नंबर ऑफ कार्बन. म्हणजे साईड चेन जी आहे त्याच्यामध्ये एक कार्बन वाढत जातं. आर ग्रुप बघितला ना, फक्त याच्यामध्ये आर इज अ CH2, याच्यामध्ये CH2 CH3 लाईकवाईज असं
त्याचं आपल्याला सिक्वेन्स असलेलं बघ, म्हणून मी केलं. पण तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी मागं पुढे केलं तरी चालेल, लॅम्प गिव्ह केलं तरी चालेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. लॅम्प गिव्ह होतंय ना, तसं गिव्ह मी लॅम्प असं म्हटलं तरी चालेल, गिव्ह लॅम्प म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा, GIV ठेवा, LAMP एकत्र ठेवा, नो प्रॉब्लेम. काही तुमच्या इनोव्हेटिव्ह तुम्हाला लक्षात राहील असा कुठलाही शब्द तयार केला तरी चालेल. बघूया हे कुठले कुठले अमिनो ऍसिड्स आहेत त्यांची नावं. पहिला आहे ग्लायसिन, इट इज अ स्मॉलेस्ट अमिनो ऍसिड. दुसरा आहे एलानाइन, तिसरा आहे वरती प्रोलीन, चौथा आहे व्हॅलिन, पाचवा आहे ल्युसीन, सहावा आहे आयसोल्युसीन, सातवा आहे मेथिओनिन. क्लिअर? किती झाले? 7 अमिनो ऍसिड. आता दुसरा आहे PTP. आता बघा, हे जे सगळे आहेत हे ॲलिफॅटिक अमिनो ऍसिड्स आहेत. दुसरी प्रॉपर्टी काय? ॲलिफॅटिक आहे म्हणून त्याला वेगळा ग्रुप केला. तिसरी प्रॉपर्टी हायड्रोफोबिक आहे. दे डू नॉट मिक्स विथ वॉटर. हायड्रोफोबिक अमिनो ऍसिड्स हे कधीच वॉटर बरोबर मिक्स होत नाही म्हणून त्याला हायड्रोफोबिक असतात. म्हणून हा ग्रुप वेगळा आहे. हा शब्द तयार करण्यामागचा उद्देश आहे की हे सगळे वेगळे आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगळ्या आहेत. दुसरा PTP, दीज आर द ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड्स. हे तीन काय ॲरोमॅटिक आहे. त्याच्यातला पहिला आहे फिनाइल ॲलानाइन. दुसरा आहे टायरोसिन आणि तिसरा आहे ट्रिप्टोफॅन. क्लिअर? हे काय ॲरोमॅटिक आहेत, हायड्रोफोबिक किंवा हायड्रोफिलिक असतात, दॅट डझंट मॅटर. काही याच्यात हायड्रोफिलिक आहे, हायड्रोफोबिक पण आहे, फक्त ॲरोमॅटिक मात्र आहे. याच्यामध्ये रिंग स्ट्रक्चर असते, सायक्लिक स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असते. याच्यामध्ये सायक्लिक स्ट्रक्चर नाही आहे. क्लिअर? हा. त्याच्यानंतर शेवटचा आपण तिसरा ग्रुप सिटी गॅस. सिटीमध्ये आणला जाणारा गॅस त्याला सिटी गॅस असं म्हणतात. गॅस सिलेंडर आहे त्याला सिटी गॅस म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. पहिला आहे सिस्टीन. दुसरा आहे थ्रिओनिन, ग्लुटामाइन, एस्पेराजिन, and सेरीन. ओके, सेरीन. किती झाले मोजा? किती झाले? 15. बरोबर ना? आता दोन ग्रुप आहेत, ते सुद्धा स्पेशल आहेत कारण त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत म्हणून ते दोन वेगळे ग्रुप केलेले आहेत. आता मी हा ग्रुप काढून टाकतो, असू दे, हे जरा थोडंसं अडचणीचं होईल. दुसरा आहे AG. याला म्हणायचं ॲस्पार्टिक ऍसिड. आणि दुसरा आहे ग्लुटामिक ऍसिड. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 अमिनो ऍसिडचा ग्रुप असलेला बघायला मिळतो. हाल म्हटलं तरी चालेल. हाल मराठी आहे, आपण कसंही लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काही शब्द लावू शकता. हे पहिला H इज अ हिस्टिडीन. दूसरा है अर्जिनाइन,
क्लिअर? आता बघा त्याला काय म्हटलं? ॲलिफॅटिक हायड्रोफोबिक, ॲलिफॅटिक हायड्रोफोबिक, ॲरोमॅटिक. ठीक आहे, ॲलिफॅटिक आहेत पण हायड्रोफिलिक आहेत, ॲरोमॅटिक आहेत पण हायड्रोफिलिक आहेत. हायड्रोफिलिक त्याच्यामध्ये OH ग्रुप असतो, सो दे कॅन इंटरॅक्ट विथ वॉटर, वॉटरमध्ये मिक्स होतात. हे 6 वॉटरमध्ये मिक्स होतात. आता दुसरे हे 5 पण नाही मिक्स होतात. आता हे ऍसिड लिहिलेलं आहे, म्हणजे दीज आर ऍसिडिक इन नेचर. काय असतात? ऍसिडिक नेचरचे आहेत. आता दुसरा ठीक आहे बेसिक आहे. लक्षात ठेवा, बेसिक 3 अॅमिनो ऍसिड बेसिक असतात, 2 ऍसिडिक असतात, बाकीच्यांना कुठलाही चार्ज नसतो म्हणून त्याला एम्पोटेरिक असं म्हणायचं. बाकीचे अॅमिनो ऍसिड काय आहेत? एम्पोटेरिक आहे. क्लिअर? तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अॅमिनो ऍसिड याच्यामध्ये असलेले बघा. आता अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, या अॅमिनो ऍसिड मध्ये 2 अॅमिनो ऍसिड स्पेशली लक्षात ठेवायला लागतील. एक आहे मेथिओनिन. दिस मेथिओनिन कंटेन्स सल्फर ग्रुप. याच्यामध्ये काय असतो? सल्फर असतो. ह्या मेथिओनिन मध्ये काय असतो? सल्फर असतो. दुसरा आहे सिस्टीन, याच्यामध्ये सुद्धा सल्फर असतो. बाकीच्यांमध्ये ऍडिशनल ग्रुप कुठलाही नसतो. ठीक आहे, these are the 2 amino acids which are special one which contain in addition to the normal carbon, hydrogen, oxygen and nitrogen. ह्या अॅमिनो ऍसिड मध्ये कुठले कुठले एलिमेंट आहेत बघा. अॅमिनो ऍसिड मध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि इन ऍडिशन टू दॅट देयर इज अ नायट्रोजन. बरोबर, 4 एलिमेंट आहेत. आता 4 एलिमेंट पेक्षा अजून एक ऍडिशनल एलिमेंट आहे आणि तो म्हणजे कुठला आहे? सल्फर. ओके, क्लिअर? लक्षात ठेवायचं, कारण सल्फर फक्त ह्या दोघांमध्ये जरी असला तरी आपण सगळे अॅमिनो ऍसिड किती एलिमेंट बनलेले आहे. कधी कधी असे सुद्धा प्रश्न विचारले, अॅमिनो ऍसिड्स आर फॉर्म्ड ऑफ हाऊ मेनी डिफरंट एलिमेंट्स? यू हॅव टू राईट 5 डिफरंट एलिमेंट्स. क्लिअर? अॅमिनो ऍसिड्स आर फॉर्म्ड ऑफ 5 डिफरंट एलिमेंट्स. त्याच्यामध्ये सल्फर जरी दोघांमध्ये. दुसरा प्रश्न असेल, सल्फर कंटेनिंग अॅमिनो ऍसिड विच ऑफ द फॉलोइंग इज द सल्फर कंटेनिंग अॅमिनो ऍसिड? त्याच्यातलं मेथिओनिन किंवा सिस्टीन लिहिलेलं बघा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो दीज आर द 20 डिफरंट अॅमिनो ऍसिड आणि ऍडिशनल 21st अॅमिनो ऍसिड, रेअरेस्ट अॅमिनो ऍसिड सेलेनोसिस्टीन. आता ह्या सिस्टीन मध्ये सल्फर असतो. नॉर्मली सिस्टीन मध्ये काय असतो? सल्फर असतो. बट that sulfur is replaced by the another element that is a सेलेनिन. सेलेनिन नावाचा एक एलिमेंट आहे आणि त्या एलिमेंटनं हा सल्फर रिप्लेस केला म्हणून त्याला काय म्हटलं? सेलेनोसिस्टीन असं. ठीक आहे, ते फक्त एकाच एन्झाईम मध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो म्हणून तो रेअरेस्ट आहे. म्हणून कधी कधी आपण ते काउंट पण करत नाही, पण तो सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे अॅमिनो ऍसिड. क्लिअर? सो there are basic amino acids, there are acidic amino acids, there are aromatic amino acids, there are hydrophilic and aliphatic amino acids, and some are hydrophobic and aliphatic amino acids. And so these amino acids are responsible to form a protein. Lakshat. These are the amino acids which are involved in the or which takes part in the formation of a protein. How does these amino acids forms a protein? That is the second question. हे अॅमिनो ऍसिड्स कसे प्रोटीन तयार करतात? So what happens? 2 amino acids comes together, joins together and forms a 2 amino acid compound. कंपाऊंड म्हणूया, तोपर्यंत आपण कंपाऊंड म्हणूया. 2 amino acid compound कसा होतो? NH2 CH double bond OH R1 पहिला अॅमिनो ऍसिड म्हणून त्याला R1 असं म्हणतात. फर्स्ट अॅमिनो ऍसिड म्हणून R1 असं म्हणतात. दुसरा अॅमिनो ऍसिड NH2CH डबल बॉन्ड OH R2. बरोबर, 2 अॅमिनो ऍसिड, 1 आणि 2 अॅमिनो ऍसिड. व्हॉट हॅपन्स? द अॅमिनो ग्रुप ऑफ अ second amino acid attack on the
कार्बोक्सिल ग्रुप ऑफ अ फर्स्ट अॅमिनो ऍसिड. काय म्हटलं मी? अॅमिनो ग्रुप जो आहे दुसऱ्या अॅमिनो ऍसिडचा तो काय करतो? पहिल्या अॅमिनो ऍसिडच्या कार्बोक्सिल ग्रुप वरती अटॅक करतो. बरोबर? अटॅक करतो आणि रिमूव्हज द वॉटर मॉलिक्यूल. याच्यामधून काय होतं बघा? एक OH ग्रुप आपल्याला बाजूला निघालेला बघायला मिळेल. हा OH बाजूला निघाला. ठीक आहे. याच्यातला अजून एक H बाहेर बाजूला निघाला. ठीक आहे. आणि इट विल फॉर्म अ वॉटर H2O. त्याच्यातनं काय होतं? H2O बाजूला जातो. लक्षात ठेवायचं. वॉटर मॉलिक्यूल बाजूला. ठीक आहे. आता वॉटर मॉलिक्यूल बाजूला गेल्यानंतर काय स्ट्रक्चर तयार होईल बघा. मी आता पूर्ण स्ट्रक्चर बाजूला काढतो. NH बरोबर? NH and CO group they joins together. NH CO बॉन्ड तयार झालेला बघा. CONH बॉन्ड तयार झालेला. हा सिंपल बॉन्ड. काय केलं त्यानं? वॉटर फक्त रिमूव्ह केलं. एक हायड्रोजन NH2 मधला एक हायड्रोजन आणि इकडचा OH ग्रुप दोन्ही कंबाईन झाले आणि वॉटर मॉलिक्यूल तयार झालं. त्यांचं कंडेन्सेशन झालं. ह्या दोन अॅमिनो ऍसिडचं काय झालं? कंडेन्सेशन झालं. कंडेन्सेशन मध्ये काय होतं? दोन मॉलिक्यूल एकत्र येतात आणि वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह. अँड सो इट फॉर्म्स अ स्पेशल बॉन्ड. स्पेशल कोव्हॅलंट बॉन्ड. हा कुठला बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आणि हा कोव्हॅलंट बॉन्ड स्पेशल असलेला बघायला मिळतो. कसा स्पेशल असतो बघूया. हा जो स्पेशल बॉन्ड आहे तो मी आता H खाली लिहितो. ठीक आहे. CONH ग्रुप आपल्याला असलेला. आता हा ग्रुप जो आहे, हा बॉन्ड जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा बॉन्ड आपल्याला असलेला बघायला मिळतो दोन अॅमिनो ऍसिड. आणि ह्या बॉन्डला आपण काय म्हणतो? पेप्टाइड बॉन्ड असतो. त्याला काय म्हणायचं? पेप्टाइड बॉन्ड. इट इज कॉल्ड एज अ पेप्टाइड बॉन्ड. CONH बॉन्ड इज द पेप्टाइड बॉन्ड. एका बाजूला जर ऑक्सिजन असेल तर दुसऱ्या बाजूला नायट्रोजनचा हायड्रोजन असेल. कार्बनचा ऑक्सिजन एका साइडला असतो आणि याची ट्रान्स अरेंजमेंट झालेली बघायला मिळते. एकमेकांच्या अपोजिट बाजूला असतात. कारण त्याच्यामध्ये रिपल्शन असलेलं बघायला, बॉन्डचं रिपल्शन असलेलं बघायला म्हणून. ठीक आहे. मग हा सतत फिरत पण असतं. असं फिरत असतं. ऑक्सिजन एका बाजूला आला की हायड्रोजन दुसऱ्या बाजूला असं एकमेकांबरोबर फिरत पण असतात. पूर्णपणे जसं लॉक किंवा जसं आपलं चेन फिरत असते तशा पद्धतीनं हा बॉन्ड सतत फिरत असतो. पण तुटत नाही कधीच. until and unless we apply different kinds of enzymes. एन्झाईम जोपर्यंत अप्लाय करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे आपल्याला बॉन्ड ब्रेक झालेले बघायला मिळत नाही. सो बघा आता ज्यावेळेस पेप्टाइड बॉन्ड इथं प्रेझेंट असलेला बघायला मिळतो त्यावेळेस अशा प्रकारच्या अॅमिनो ऍसिड चेनला काय म्हणायचं? पेप्टाइड असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? पेप्टाइड. ह्या कंप्लीट स्ट्रक्चरला काय म्हणायचं? पेप्टाइड असं म्हणायचं. ठीक आहे. पेप्टाइड असं म्हणायचं. If this peptide is formed of a two amino acid, if this peptide is formed of a two amino acid, then it is called as a dipeptide. डायपेप्टाइड कशाने बनलेली असते? दोन अॅमिनो ऍसिड ने बनलेली असते. ठीक आहे. डायपेप्टाइड a peptide formed of a two amino acid and contain only one peptide bond. दोन अॅमिनो ऍसिड असतील पण त्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड किती आहेत? दोन आहेत. बरोबर? अॅमिनो ऍसिड दोन आहेत. दुसरा अजून असं आपण एक दोन तीन एक्झाम्पल बघूया. ट्रायपेप्टाइड मध्ये काय असेल? ट्रायपेप्टाइड. हा ट्रायपेप्टाइड मध्ये काय असेल? तीन अॅमिनो ऍसिड असतील. बरोबर? In tripeptide there are three amino acid आणि पेप्टाइड बॉन्ड किती असतील? दोन असतील. 1 2
तिसरा अमिनो ऍसिड असेल. तसाच टेट्रापेप्टाइड किती 4 अमिनो ऍसिड, 4 अमिनो ऍसिड 3 पेप्टाइड बॉन्ड, बरोबर अशा पद्धतीने. So if many amino acids are present with a many peptide bond, then that is called as a polypeptide. Polypeptide, many amino acids are present. किती असतात? For example, these proteins are large in size. बघा आता काही प्रॉपर्टी आपल्याला अजून लक्षात घ्यायला. लार्ज, and because of that only these are called as a macromolecule. यांना काय म्हटलं जातं? मॅक्रोमोलिक्यूल असं म्हटलेलं आहे. क्लिअर? पॉलीपेप्टाइड आपण बघूया पॉलीपेप्टाइड मध्ये किती अमिनो ऍसिड असतात, असू शकतात आपण बघूया. ठीक आहे, हे लक्षात आलं. पेप्टाइड कशी तयार होते किंवा त्याच्यात पेप्टाइड बॉन्ड कसा असतो हे आपल्याला लक्षात घेणं पहिलं गरजेचं होतं. आता पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी एक आपण आता थोडंसं रिवाइज करत जाऊया. आपण आता हे सगळं समजून घेतलं, पण त्याच्यामध्ये काय एक दे आर फॉर्म्ड ऑफ अमिनो ऍसिड्स. पहिली प्रॉपर्टी काय? these proteins are formed of amino acid. These are large in size, large size इथं ठीक आहे. large size कशी असेल? in terms of molecular weight, large molecular weight असेल. large molecular weight असेल. ठीक आहे. more than 1 lakh Dalton as well as kilo Dalton as well, million Dalton, trillion Dalton also there. काही प्रोटीन्स आपल्याला खूप मोठे असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, म्हणून त्याला लार्ज साईज असते. नंबर ऑफ अमिनो ऍसिड, मी आता स्मॉल a अमिनो ऍसिड, नंबर ऑफ अमिनो ऍसिड किती असतील? इट रेंजेस फ्रॉम 100 अमिनो ऍसिड टू thousands, many thousands amino acids. Number of amino acid किती असतील? 100 ते हजारो अमिनो ऍसिड आपल्याला प्रेझेंट असतील. कारण स्मॉलेस्ट पेप्टाइड इज फॉर्म्ड ऑफ 2 अमिनो ऍसिड, डायपेप्टाइड. ठीक आहे. स्मॉलेस्ट प्रोटीन काय 2 अमिनो ऍसिड ने बनलेलं असतं, त्याला डायपेप्टाइड असं म्हणतो. बरोबर. आता हे डायपेप्टाइड आपल्याला काय माहिती आहे का? वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. तुम्ही हा शब्द ऐकलाय का? शुगर फ्री टी, शुगर फ्री स्वीट शब्द ऐकले नक्की? कसं काय असतं शुगर फ्री? देयर आर ओनली वन टाइप ऑफ molecules, biological molecules which are sweet in taste. स्वीट टेस्ट चे एकच फक्त अमिनो ऍसिड सॉरी मॅक्रोमोलिक्युल्स किंवा बायोमोलिक्युल्स प्रेझेंट असतात. दोज आर द कार्बोहायड्रेट्स, शुगर्स. तरी सुद्धा शुगर फ्री स्वीट्स कसे असतात? बिकॉज दे आर फ्रॉम द आर्टिफिशियल शुगर, आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल डायपेप्टाइडचा असतो. ॲस्पार्टॅम नावाची एक शुगर आहे. कुठली? ॲस्पार्टॅम. ॲस्पार्टॅम नावाची शुगर आहे. ही आपल्याला 2 अमिनो ऍसिडने बनलेली बघायला मिळते आणि ही शुगर अशा आर्टिफिशियल स्वीटनर किंवा शुगर फ्री स्वीट्स मध्ये वापरलेली बघायला मिळते. शुगर फ्री टी मध्ये वापरलेली बघायला मिळते. फक्त चहा गोड लागतो पण शुगर नसते, त्याच्यात अमिनो ऍसिड असतात, प्रोटीन्स असतात. पण ती एवढं शुगर इतकी टेस्ट त्याला स्वीट नसते. तो भाग वेगळा, फक्त फील येण्यासाठी ते केलेलं आहे. असे रिसर्च आपण फील येण्यासाठी भरपूर केलेले आहे. ठीक आहे. तर डायपेप्टाइड 2 अमिनो ऍसिडचे असते. स्मॉलेस्ट पेप्टाइड सुद्धा आपल्याकडे आहे 3 पेप्टाइड, 3 अमिनो ऍसिड असणारे, 9 अमिनो ऍसिड असणारे अशा छोटे छोटे हार्मोन सुद्धा, ऍक्टिव्ह कंपाऊंड सुद्धा आपल्या बॉडीमध्ये असलेले बघायला मिळतात. पण नॉर्मली कुठलेही प्रोटीन्स असतील, काही प्रोटीन आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असलेले आपल्या बॉडीतले काही प्रोटीन आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो दिस can be formed of 100 to thousands of amino acid
Sometime there can be the 3000, 4000, 5000 amino acids are also present in some rest of the protein. काही ठराविक प्रोटीन्स असतात, स्ट्रक्चरल प्रोटीन्स असतात, त्यांच्यामध्ये खूप मोठे मोठे अॅमिनो ॲसिडची चेन असते किंवा खूप लार्ज साईजचे प्रोटीन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे साईज डझंट मॅटर, छोटी असेल किंवा मोठी असेल, याची रेंज फार मोठी आहे, लक्षात ठेवा. फार मोठी रेंज आहे याची. नंबर ऑफ अॅमिनो ॲसिड नसेल किंवा मॉलिक्युलर वेट नसेल. जास्तीत जास्त लार्ज मॉलिक्युलर वेटचे असतात, पण काही स्मॉल मॉलिक्युलर वेटचे सुद्धा आपल्याला प्रोटीन्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. म्हणून आपण साईज आणि नंबर सुद्धा वेगवेगळा असलेला बघायला मिळतो. दे आर फॉर्म ऑफ दे कंटेन पेप्टाइड बॉन्ड. त्याच्यामध्ये काय असतो? पेप्टाइड बॉन्ड. Two different amino acids are linked together or attached together with a peptide bond. आपण आता बघितलं पेप्टाइड बॉन्ड तयार झालेले बघायला मिळतात किंवा लिंक झालेले बघायला मिळतात. And there are 20 different amino acids. So there can be the different types of proteins you can imagine. In a single protein there may be the repetition of one amino acid or many amino acids. एका प्रोटीन मध्ये एका अॅमिनो ॲसिडचं रिपिटेशन होऊ शकतं किंवा अनेक अॅमिनो ॲसिडचं रिपिटेशन होऊ शकतं किंवा एकाचंही रिपिटेशन होऊ शकत नाही, असंही होऊ शकतं. कारण जर 20 अॅमिनो ॲसिड एकत्र जर जोडले तर एखादं प्रोटीन तयार होईल. पण जर आपण 1000 अॅमिनो ॲसिड जर म्हणत असू एखाद्या प्रोटीनमध्ये, तर व्हॉट हॅपन्स? दीज आर द ओनली 20 टाइप्स बट रिपीटेड मेनी टाइम्स. रिपीटेड मेनी टाइम्स. फॉर एक्झाम्पल बघा, ॲलानाइन आहे, ग्लायसिन आहे, बरोबर. ए फॉर ॲलानाइन, जी फॉर ग्लायसिन. हा दोनदा पुन्हा ॲलानाइन येईल, दोनदा ग्लायसिन, तीनदा ग्लायसिन येईल. किती अॅमिनो ॲसिड झाले आता? 1 2 3 4 5 6 7 7 अॅमिनो ॲसिड झाले. लाईकवाईज काही वेळेस रिपीट होईल किंवा ए बी सी डी ई एफ जी हे वेगवेगळे सिम्बॉल आहेत त्या अॅमिनो ॲसिडसाठी. की आपल्याला काही शिकायची गरज नाही. ए बी सी डी ई एफ जी हे वेगवेगळ्या प्रकारचे 7 अॅमिनो ॲसिड आहेत. रिपिटेशन आहे का याच्यामध्ये? नाही आहे. काहींमध्ये रिपिटेशन असू शकतं, काहींमध्ये असू शकत नाही. म्हणून हे अॅमिनो ॲसिड आपल्याला वेगवेगळे तयार झालेले बघायला मिळतात. क्लिअर? जर एकच अॅमिनो ॲसिड असतं, समजा फॉर एक्झाम्पल देयर इज ओनली वन टाइप ऑफ अॅमिनो ॲसिड प्रेझेंट, then how we can form a different kinds of the proteins. एकच अॅमिनो ॲसिड असतं तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार करू शकलो असतो का? नाही. नक्की बघा, करू शकलो असतो का? अर्थातच करू शकलो असतो. हाऊ? दॅट इज द नेक्स्ट क्वेश्चन. येस, वी हॅव ओनली वन अॅमिनो ॲसिड ऑफ दिस टाइप ए. एकाच प्रकारचा अॅमिनो ॲसिड, बरोबर. आता आपल्याकडे किती प्रकारचे अॅमिनो ॲसिड आहेत? 20 प्रकारचे अॅमिनो ॲसिड. पण आपल्याकडे जर समजा एकच प्रकारचा अॅमिनो ॲसिड असतो तर काय केलं असतं आपण? बघा आता मी किती प्रोटीन तयार करतो. एक प्रोटीन आहे त्याच्यामध्ये 2 अॅमिनो ॲसिड आहेत. दुसरं प्रोटीन आहे त्याच्यामध्ये 3 प्रोटीन आहेत, 3 अॅमिनो ॲसिड आहेत. तिसरं आहे 4 आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर 5 अॅमिनो ॲसिड आहे, 6 अॅमिनो ॲसिड. फक्त आपल्याला किती करता आले असते? 1000 अॅमिनो ॲसिडचे 1000 प्रोटीन तयार करतात. 1 to 2 to 1000 एवढेच फक्त रेंज आपल्याला ठराविक मिळाली असते. लिमिटेशन आले असते, बरोबर. पण वेगवेगळा म्हणजे हे प्रोटीन वेगळं आहे, हे प्रोटीन वेगळं आहे, फक्त नंबरनुसार वेगळा आहे असं आपल्याला म्हणता आलं. बट नाउ वी हॅव व्हरायटीज ॲज वेल, 20 व्हरायटीज. अँड सो 20 raised to 20. काय म्हटलं मी? 20 raised to 20. कॉम्बिनेशन्स किती? परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करा. फक्त आपण सिंगल कॉम्बिनेशन जर म्हटलं तरी 20 अॅमिनो ॲसिडचेच फक्त आपण जर कॉम्बिनेशन केले, एखादं प्रोटीन जर बघितलं तर फक्त 20 अॅमिनो ॲसिडचं आहे आणि 20 अॅमिनो ॲसिडचे वेगवेगळे किती प्रोटीन्स तयार होतील कॉम्बिनेशन करून, तर रेस टू 20 एवढे प्रोटीन्स तयार होतील. लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त 20 अॅमिनो ॲसिड लेंथ असणारे प्रोटीन किती आहेत? 20 raised to 20 होईल, बरोबर. तर हे कसं असतं थोडक्यात माहीत असेल.
पण तरीही मी सांगतो आपल्याकडे दोन अॅमिनो ऍसिड आहेत ए आणि बी, बरोबर. आपल्याला दोन अॅमिनो ऍसिड असणारे डायपेप्टाइड तयार करायचे. किती डायपेप्टाइड तयार होतील बघा, किती तयार होतील? 4 तयार होतील. कुठल्या कुठल्या तयार होतील बघा, 2:2. कशा? एक पेप्टाइड असेल दोघांमध्ये, दोन्हीही अॅमिनो ऍसिड कुठले असतील? ए असतील. एक डायपेप्टाइड असेल AB असेल, तिसरी असेल BA असेल आणि चौथी असेल, झाल्या 4 पॉसिबिलिटीज, बरोबर ना? 4 पॉसिबिलिटीज. तसं 20 अॅमिनो ऍसिडचे 20 अॅमिनो ऍसिड लॉंग प्रोटीन जर तयार करायचे झाले तर 10⁻20. पण जर 1000 करायचे झाले तर 1000⁻20. लक्षात ठेवा कितीही कॉम्बिनेशन, so many large number of proteins we can form of a different type, and each protein do have different properties. प्रत्येक प्रोटीनच्या प्रॉपर्टीज काय असतात? वेगवेगळ्या असतात. क्लियर? सो another important aspect is these protein are formed of the many amino acid with the 2 different ends of the ends. लक्षात ठेवा. आता ह्या प्रोटीन्सला काय असतात? 2 एंड्स असतात. आता मी सरळ सोपं करतो. NH2 C डबल बॉन्ड O NH C, बाकीचे ग्रुप काही लिहितो. ठीक आहे? C डबल बॉन्ड O NH. ठीक आहे? C COOH. क्लियर? ठीक आहे? 1 2 आणि 3 अॅमिनो ऍसिड्स. At one end of the protein of any kind, कुठलेही प्रोटीन असेल त्याला एक एंड असलेलं बघायला मिळतं. or you can say it is a chain of amino acid. At one end there is a NH2 group and that is called as a N-terminus. Terminus is a dead end. Terminus is a dead end. त्याच्या पुढे काही नसतं, त्याला टर्मिनस म्हणतात. ठीक आहे? टर्मिनस इज अ टर्मिनल वेगळं आणि टर्मिनस वेगळं. लक्षात ठेवा, शब्द दोन्ही वेगवेगळे. टर्मिनस इज अ डेड एंड, सो इट इज एन टर्मिनस बिकॉज इट कंटेन अ NH2 group or it also called as amino terminus. त्याला अजून काय म्हटलं जातं? amino terminus. amino end असं म्हटलं तरी चालेल. amino end or n end. ठीक आहे? तर हे टर्म्स लक्षात ठेवा. and always proteins are read from amino to carboxyl. कसे रीड केले जातात? अॅमिनो कडून कार्बोक्सिल रीड केले जातात. म्हणून त्याला N2C अशी त्याची रीडिंग प्रॉपर्टी आपल्याला असलेली बघायला मिळते. आता दुसऱ्या एंडला काय? CO ग्रुप आहे, COOH ग्रुप आहे, म्हणून त्याला काय म्हणलं? C टर्मिनस असं म्हणायचं. काय म्हणायचं? C टर्मिनस असं म्हणायचं. क्लियर? C terminus, or it can also be called as a carboxyl terminus. Carboxyl terminus सुद्धा म्हणता येईल. म्हणून ह्या अॅमिनो ऍसिडला 2 टर्मिनस आपल्याला असलेले बघायला मिळतात प्रोटीन. ठीक आहे? अॅमिनो टर्मिनस आणि कार्बोक्सिल टर्मिनस. आता मधले काय असतात? दोज आर इन्व्हॉल्वड इन द फॉर्मेशन ऑफ अ पेप्टाइड बॉन्ड. हे मधले जे आहेत अॅमिनो ऍसिडचे CONH ग्रुप, दोज आर इन्व्हॉल्वड इन द फॉर्मेशन ऑफ अ पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, म्हणून त्याला मध्ये आपण काही नाव देत नाही. क्लियर? तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रोटीन्स असलेले बघायला मिळतात. सो द फर्स्ट, these proteins are formed of a chain of a amino acid. Clear? These proteins can be of different type based on the structure.
ह्या प्रोटीनचं स्ट्रक्चर आपल्याला वेगवेगळं असलेलं बघायला मिळतं. स्ट्रक्चरल आस्पेक्ट्स ऑफ अ प्रोटीन जर असं आपण बघूया. These are the polymer of amino acid. These are having a different properties based on the what type of amino acids, number of amino acid. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. म्हणजे एक साईज त्याची खूप मोठी असते. दुसरं अॅमिनो ॲसिडचा नंबर सुद्धा व्हॅरी होऊ शकतो. नॉर्मली 100 ते 1000 किंवा 100 पेक्षा जास्त असेल. रेंज जास्तीत जास्त 100 to 300 ह्या रेंजमध्ये अॅमिनो ॲसिडची संख्या आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीनमध्ये आपल्याला असलेली बघायला मिळते. काही प्रोटीन्स आहेत की ते खूप मोठे आहेत. अबाउट 20 or 40,000 number of amino acids are also present in some proteins. खूप लांब प्रोटीन असतो. ठीक आहे. आता हे प्रोटीन्स आपण जर बघितले साधं सिंपल स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर लिनियर स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळतं. आता बघितलं आपण लिनियर स्ट्रक्चर. सो when we are talking about the structural aspect of a protein, structure of a protein, प्रोटीनचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं, they have 4 different kinds of the structures. त्याच्यामध्ये किती स्ट्रक्चर असतात? 4 वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर असतात. मी इकडे लिहितो म्हणजे आपल्याला एक एक सांगता येईल. पहिलं प्रायमरी स्ट्रक्चर. प्रोटीनचं कसलं स्ट्रक्चर असतं? प्रायमरी स्ट्रक्चर. दुसरं आहे सेकंडरी स्ट्रक्चर. तिसरं आहे टर्शरी स्ट्रक्चर आणि चौथा आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर. लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचे आहे. थोडं आपण डिस्क्रिप्शन बघणार आहोत, तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. टर्शरी आणि क्वाटर्नरी असे 4 स्ट्रक्चर. पहिला आपण त्याच्यातलं प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी in the primary structure it is only a linear chain of a amino acid. काय म्हटलं मी? It is only linear chain of amino acid. साधं सिंपल लक्षात ठेवायचं. काही नाही याच्यामध्ये काही नसतं. सरळ अॅमिनो ॲसिडची चेन असते. जसं आता आपण काढलं NH2 C double bond O NH C double bond O NH CO OH. क्लियर? 1 2 3 अॅमिनो ॲसिड आहे. अशी सरळ लिनियर चेन जर असेल तर त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? प्रायमरी स्ट्रक्चर. मग अगोदरची जी प्रॉपर्टी आपण बघितल्या त्या प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. एका बाजूला अॅमिनो एंड असतं, दुसऱ्या बाजूला कार्बोक्सिलिक असतं आणि फॉर्म ऑफ अ पेप्टाइड बॉन्ड. बेबी डायपेप्टाइड, ट्रायपेप्टाइड, पॉलिपेप्टाइड अनेक असतील तर पॉलिपेप्टाइड असतं. क्लियर? एवढंच इथं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काहीही चेंज नाही. नाउ these proteins contain 2 different kinds of the group. One is an amino group which is called as a basic group and another is the acidic group. Based on this they can act as a base as well as acid. लक्षात ठेवा. When they are present in the solution at that time they assume different kinds of a charge as well. चार्ज सुद्धा त्यांच्यावरती वेगवेगळा असू शकतो and that is completely dependent on the type of a side chain. बघा साइड चेन कुठल्या प्रकारची आहे? जर if net charge on the protein is completely different then we can assume that or we can consider that there is a different type of a side chain. साइड चेन कुठल्या प्रकारची आहे त्याच्यानुसार त्याचा चार्ज सुद्धा प्रोटीनचा बदलतो. लक्षात ठेवायचं. बट when we assume that all different kinds of the amino acids are present in equal proportion at that time this peptide chain or the primary structure of the amino acid protein is neutral in charge and that is called as amphoteric. जर ऍसिडिक मध्ये टाकलं तर ते बेसिक असेल, बेस म्हणून ऍक्ट होईल आणि बेस मध्ये टाकलं तर ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. ठीक आहे. प्रोटॉन्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतील. समजा ऍसिड मध्ये टाकलं तर काय होईल? जस्ट इमॅजिन ऍसिड मध्ये टाकलं तर ऍसिड म्हणजे काय? H+ आयन्स. बरोबर. ऍसिड म्हणजे काय असतं? H+ आयन्स असतं.
पीएच म्हणजे काय? पीएच कमी जर असेल तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, बरोबर. ह्या पीएच मध्ये जर बघितलं तर हा हायड्रोजन विल अटॅच टू दिस NH2 group and it becomes a NH3 plus. ओके, NH3 प्लस पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला इथं असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज असलेला बघायला मिळतो. आता दुसरा, जर समजा याच्यामध्ये OH ग्रुप जर असेल तर काय होईल? OH ग्रुप म्हणजेच अल्कलाइन सोल्युशन जर असेल, अल्कलाइन सोल्युशन कंटेन्स OH मायनस आयन्स, बरोबर. अल्कलाइन मध्ये काय होतं? पीएच जर जास्त असेल मोर दॅन 7 तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? OH ॲटम्स जास्त असणार आहे, हायड्रोजन ॲटम्स कमी असणार. सो व्हॉट हॅपन्स? दिस हायड्रोजन इज रिलीज्ड, हायड्रोजन फ्रॉम द कार्बोक्सिल एंड इज रिलीज्ड and get attached to the OH group and it becomes a H2O. हा काय तयार होतो? H2O. हा हायड्रोजन रिमूव्ह होतो आणि H2O तयार होतो. आणि हा मायनस चार्ज जो आहे OH मायनस वरचा तो मायनस ह्या COO मायनस असा तयार होतो. क्लिअर? लक्षात आलं? म्हणजे जर अल्कलाइन सोल्युशन मध्ये जर आपण हे प्रोटीन्स टाकले अल्कलाइन सोल्युशन मध्ये, अल्कलाइन सोल्युशन म्हणजे काय असतं? OH मायनस आयन्स असतात. अल्कलाइन मध्ये काय असतं? OH मायनस आयन्स असतात. हे तर लक्षात आहे तुम्हाला, हे तर माहिती आहे. बघा, ज्या वेळेस ऍसिड असतं, फॉर एक्झाम्पल ऍसिड कुठलाही ऍसिड घेऊया, कुठला ऍसिड घ्या, HCl माहिती आहे सगळ्यांना, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड जर वॉटर मध्ये जर टाकलं तर काय होतं ते आपण बघूया. It will release H plus Cl minus. काय तयार होतं त्याचं? H plus Cl minus. सगळ्यात महत्त्वाचं आहे H plus. कुठलंही ऍसिड जर आपण वॉटर मध्ये टाकलं किंवा सोल्युशन मध्ये टाकलं तर त्याचं H plus आयन्स रिलीज झालेले बघायला मिळतं. आता दुसरा, एखादं अल्कलाइन कंपाऊंड सांगा, अल्कली सांगा एखादी. माहिती आहे अल्कली? सोडियम हायड्रॉक्साइड आहे ना, NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड ऐकलंय? याच्यामध्ये काय होतं म्हणजे when we mix this NaOH with water at that time it will release Na plus OH minus. क्लिअर? बघा, थोडंसं ताण द्या म्हणजे याच्या अगोदर वाचलेलं नसेल तर मी समजावून सांगतो. हे अल्कली आहे, ही ऍसिड आहे. ऍसिड मध्ये H प्लस आयन आणि Cl मायनस आयन रिलीज होतात आणि अल्कलाइन सोल्युशन मध्ये काय असतं? Na प्लस OH मायनस रिलीज होतात. ज्यावेळेस H प्लस आयन असतात त्याला ऍसिडिक सोल्युशन, H प्लस आयनचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ते ऍसिडिक सोल्युशन झालं. OH मायनस आयनचं जर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ते काय झालं? अल्कलाइन सोल्युशन. अल्कलाइन मध्ये जर आपण हे टाकलं तर तिथं त्या सोल्युशन मध्ये काय असणार आहे? OH मायनस आयन्स असणार आहे. हे OH मायनस आयन्स काय करतात? स्वतःची बॅलन्स करण्यासाठी COOH ग्रुपचा हायड्रोजन रिमूव्ह करतात आणि स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतात. म्हणून काय होतं? इथं एक कमी पडतो हायड्रोजन, म्हणून मायनस चार्ज इकडे येतो आणि हा OH प्लस H काय होतो? H2O तयार झालेला आपल्याला. क्लिअर? म्हणजे ज्या वेळेस हे प्रोटीन अल्कलाइन सोल्युशन मध्ये जर टाकले तर त्याच्यावरती काय येतो? मायनस चार्ज येतो. आणि हेच प्रोटीन दुसऱ्या वेळेस जर ऍसिडिक सोल्युशन मध्ये टाकले तर त्याच्यावरती काय येतो? पॉझिटिव्ह चार्ज. ऍसिडिक मध्ये टाकलं की पॉझिटिव्ह चार्ज येतो, अल्कलाइन मध्ये टाकलं की निगेटिव्ह चार्ज येतो. पण what happens when we put this solution, we put these proteins into the neutral solution such as water, pure water. प्युअर वॉटर मध्ये जर आपण हे सोल्युशन, हे प्रोटीन्स टाकले तर काय होईल? काय होईल? they will be shifting their charge very fast. त्याच्यामध्ये चार्ज सारखा शिफ्ट होत राहील, कायम शिफ्ट होत राहील.
आणि ते कुठलाही चार्ज त्याच्यावरती नसेल किंवा दोन्ही चार्ज एकाच वेळेस असतील, काय होईल? दोन्ही चार्ज H प्लस पण असेल, OH मायनस पण, सॉरी मायनस चार्ज पण, प्लस चार्ज पण असेल, मायनस चार्ज पण असेल, न्यूट्रल सोल्युशन. अँड सो these proteins are called as amphoteric in nature. त्यांना काय म्हणायचं? Amphoteric in nature. When they put into the acid solution, they act as a base. When we put it into the basic solution, they act as a acid. And therefore, these are the amphoteric in nature. So, primary structure of the protein is completely very simple because it is formed of a linear chain of amino acid. Clear? Now, this linear chain may assume different kinds of structures. लक्षात ही स्ट्रेट लिनियर चेन असते, पण ह्या लिनियर चेन मध्ये काय होतं? मॉडिफिकेशन होतं and then it becomes a secondary structure. बघा याच्यामध्ये काय होतं? सेकंडरी स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळतं. साधं सिंपल. व्हेरी गुड एक्झाम्पल इज आवर हेअर्स. आपले हेअर्स जे आहेत ते कशाला बनलेले असतात माहिती आहे? हेअर्स आर फॉर्म्ड ऑफ अ स्पेशल प्रोटीन and that protein is called as a keratin. हेअर प्रोटीन काय असतं? केरॅटिन. लक्षात ठेवायचं केरॅटिन. प्रोटीनला कलर वगैरे काय नसतो. ब्लॅक कलर हा त्याच्यामध्ये मेलॅनिन नावाचं पिगमेंट डिपॉझिट झालेलं असतं म्हणून ब्लॅक कलर होतो. मेलॅनिन कमी झाले की व्हाईट कलर होतो. ठीक आहे. ट्रान्सपरंट कलर पण कुठलाही नसेलच, पिगमेंटच नसेल तर आपल्याला व्हाईट किंवा ट्रान्सपरंट कलर दिसेल. क्लिअर? आता ज्यावेळेस आपण ह्या प्रोटीन मध्ये विचार करतो, these protein may be present in the spiral form. लिनियर प्रोटीन सिंपल लिनियर चेन ऑफ अ, मी आता सरळ जर एक आपली अशी चेन बघितली, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर प्रोटीन कसं असेल? ही लाईन जी काढलेली आहे प्रायमरी स्ट्रक्चर आहे असं जर आपण म्हटलं तर दिस मे बी प्रेझेंट ऑर फॉर्म इन दिस वे ॲज ए स्पायरल स्ट्रक्चर. and this spiral structure is present in the hairs. लक्षात ठेवायचं हेअर्स मध्ये काय असतं? स्पायरल स्ट्रक्चर असतं. मग काय होतं याच्यामध्ये बरेचसे असतात. काही लोकांचे स्पायरल कसे असतात माहिती आहे का? कुरळे केस म्हणतो ना आपण, कर्ली हेअर्स कशामुळे असतात? बिकॉज देअर इंटरॅक्शन बिटवीन दिस टू डिफरंट अमिनो ऍसिड, स्पेशली द सिस्टीन. बघा आता सिस्टीनचं महत्व इथे येतं. सिस्टीमचं प्रमाण सुद्धा आपल्या केसामध्ये जास्त असतं, म्हणून केस जर जाळले तर सल्फर सारखा वास येतो, कारण त्याच्यामध्ये सल्फर असतो. बरोबर ना? हायड्रोजन सल्फाईडचा वास बघितला तुम्ही सडक्या अंड्यासारखा, ऐकलंय ना? टेस्ट वगैरे केले असतील कधीतरी शाळेत वगैरे असताना. लॉकडाऊनमुळे सोडून द्या, त्याच्या अगोदर केले असतील कधी. तर त्याच्यामध्ये काय असतो? सल्फर असतो. दिस सल्फर फॉर्म्स अ सल्फर बॉन्ड बिटवीन द अमिनो ऍसिड चेन. आता हे दोन आहेत, याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात. हे स्पायरल कशाने तयार झालेलं असतं? हायड्रोजन बॉन्ड्सने तयार झालेलं असतं. बट व्हेन वी कम्स टुगेदर two different kinds of the single chain or linear chain of a protein, at that time they contain sulfur double bond. त्याच्यामध्ये काय असतो? सल्फर डायसल्फाइड बॉन्ड्स असतात. सल्फर बॉन्ड आपल्याला असलेला बघायला मिळतो. मग जर समजा हे बॉन्ड्स ॲब्सेंट असले तर काय होतं बघा? कर्ली हेअर्स आपल्याला झालेली बघायला मिळतात. किंवा जास्त प्रमाण जर झालं त्या हायड्रोजन बॉन्ड्स, सल्फर बॉन्ड्स, समजा एक प्रोटीन एक चेन अशी आहे आणि दुसरी चेन अशी आहे, बरोबर? आणि इथं सल्फर आहे आणि इथं सल्फर आहे, त्या दोघांमध्ये बॉन्ड तयार होतो. मग काय होणार बघा? ही चेन अशी इकडे ओढली जाते, अट्रॅक्ट केली जाते. काय होईल मग? हा पार्ट जर इथं आला, बरोबर, या दोघांमध्ये बॉन्ड कर्ल तयार कर्ली हेअर्स तयार झालेली बघायला मिळतात. आणि मग तुम्ही ऐकलेलं बरं काय, मी बघितलेलं काय नाही, ते स्ट्रेटनिंग करायला जातात मुली,
तुमचे हेअर सलून असतात ना, लेडीज हेअर सलून, त्याच्यामध्ये स्ट्रेटनिंग करतात, तिथं काय वापरतात माहिती आहे तुम्हाला? हायड्रोजन पेरॉक्साईड. काय वापरतात? काय? अमोनिया. काय माहीत नाही मला, काहीतरी ॲसिड वगैरे काही ते वापरतात. तर ते काय करतात? H+ आयन्स देतात. H+ आयन झाले की हे काय होतं? सल्फरचं काय होतं? SH ग्रुप तयार होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो आणि मग तुमचे केस काय होतात? सरळ होतात, स्ट्रेट होतात. साधं सिंपल मेकॅनिझम. म्हणून हे सल्फर बॉन्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द मेंटेनिंग सेकंडरी स्ट्रक्चर्स. सेकंडरी स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी आपल्याला फार महत्त्वाचे असतात. अजून आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. सो दिस secondary structure is the spiraling of the or coiling of the simple primary structure. प्रायमरी स्ट्रक्चर आहे त्याचंच काय होतं? सेकंडरी स्ट्रक्चर काय? सेकंडरी स्ट्रक्चर काय? सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये आपल्याला आता काय झालेलं आहे बघा, इथं एक स्पायरल तयार झालं, बरोबर? स्प्रिंग तयार झाली, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर. When this spring-like structure moves in the right direction or turns in the right direction, then किंवा त्याला आपण राईट टर्न असं म्हणतो. राईट टर्न, उजव्या बाजूने जर टर्न असेल तर त्याला काय म्हणायचं? अल्फा हेलिक्स असं म्हणायचं. हेलिक्स इज द स्पायरल. स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर इज द हेलिक्स. स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरला काय म्हणायचं? हेलिक्स असं म्हणायचं. आणि ते अल्फा कधी असतं? राईट हँडेड जर असेल तर त्याला काय म्हणायचं? अल्फा हेलिक्स असं. आता काय होतं बघा, हा उजव्या हाताचा नियम लावायचा, ही डायरेक्शन आणि आपली जी बोटं आहेत, बोटाची जी डायरेक्शन आहे ती ह्या स्प्रिंगची डायरेक्शन आहे. बघा अशा पद्धतीनं कॉईल झालेली असेल तर तिला काय म्हणायचं? राईट हँडेड असेल. आता दुसरा प्रकार सुद्धा याच्यामध्ये असलेला बघायला मिळेल तुम्हाला. लेफ्ट हँडेड असेल, त्याच्या उलट, बरोबर? लेफ्ट हँड. लेफ्ट टर्न जर असतील तर त्याला काय म्हणायचं? बीटा हेलिक्स असं. बीटा हेलिक्स. सो प्रायमरी स्ट्रक्चर is modified into the spring-like structure and that becomes a secondary structure. त्याला काय त्याचं काय तयार झालं? सेकंडरी स्ट्रक्चर, बाकी काही नाही. आता दुसरं अजून काय असते? दे ऑल्सो हॅव बेंड्स. हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे बघा. आता मी थोडंसं वेगळं तयार करतो. हा बीटा टर्न आहे, बीटा हेलिक्स आहे आणि त्याच्यामध्ये काय होईल? हेलिक्स तयार होणार, बीटा. क्लिअर? आता काय झालं? इथं टर्न तयार झाला. दीज आर द टर्न्स or you can say it is a what we can say bend we can also say bend. Now this is the secondary structure. याला काय म्हणायचं? सेकंडरी स्ट्रक्चर. क्लिअर? हे आता सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर अल्फा हेलिक्स किंवा बीटा हेलिक्स किंवा बेंड असेल तर त्यांना काय म्हणायचं? सेकंडरी स्ट्रक्चर असं. It is just a modification of a primary structure. Clear? Now these are the secondary structure. Secondary structure further combines together. वेगवेगळ्या प्रकारचे सेकंडरी स्ट्रक्चर काय होतात? एकत्र येतात. याच्यात एकाच पेप्टाइड चेन बद्दल आपण विचार करतो आहोत. सिंगल पेप्टाइड चेन वी आर टॉकिंग अबाउट. बरोबर? एकाच पेप्टाइड चेन बद्दल किंवा एकाच अॅमिनो ऍसिड, लिनियर अॅमिनो ऍसिडच्या चेन बद्दलच विचार करतो आहोत. ठीक आहे? एका चेनचं एक फक्त जर राईट हँडेड स्पायरलिंग असेल तर अल्फा हेलिक्स आहे, लेफ्ट हँडेड असेल तर बीटा हेलिक्स आहे किंवा टर्न असेल. त्याच्यापेक्षा आपण ह्या बीटा हेलिक्स पेक्षा आपण काय करूया? टर्न. कशाही प्रकारचे टर्न असतील, एंड्स असतील, बेंड्स असतील, असा बेंड असेल, ठीक आहे, किंवा साधा सिंपल असेल, कुठल्याही प्रकारचा बेंड असेल, बेंड्स और टर्न्स आर देयर. क्लिअर? सो दीज आर द सेकंडरी स्ट्रक्चर्स. म्हणजे सेकंडरी स्ट्रक्चर्स
are the polypeptide chain modifies into the different small structures. Secondary structure मध्ये अल्फा हेलिक्स, बीटा हेलिक्स, टर्न्स or bends are as well as there are pleated sheets are there. sheets आता sheets कसे असतात बघा, एक आहे त्याची डायरेक्शन वेगळी आहे आणि दुसऱ्याची डायरेक्शन वेगळी आणि ह्या दोघांमध्ये इंटरॅक्शन असते, शीट तयार. देयर आर शीट्स प्रेझेंट. There may be alpha sheets, beta sheets. बघा, alpha or beta sheets are. आता sheets काय असतात बघा, याची डायरेक्शन कशी झाली हो, इथं NH2 ग्रुप आहे आणि इथं काय COOH. एकच पेप्टाइड चेन आहे, त्याचे दोन एंड्स आहेत. डायरेक्शन कशी झाली, एकमेकांना अपोजिट झाली की नाही. दे आर अपोजिट इन डायरेक्शन. When they are opposite in direction, they are beta sheets. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की एकाच डायरेक्शन असेल कसे होता, बरोबर. दुसरा असेल दोन वेगळ्या प्रकारचे पेप्टाइड चेन्स एकत्र येतील, NH2 and they form alpha sheets. अशा पद्धतीने शीट्स असतील and these sheets, turns or helices are nothing but the secondary structure. Clear? Secondary structure clear. When we come to the next structure, that is a tertiary structure. In the tertiary structure what happens, आपण फक्त हे दोन कंप्लीट करूया तर मग थांबूया. हां, टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये काय होतं, tertiary there is a combination of a secondary structures. काय म्हटलं मी, it is a combination of secondary structure. secondary structures हे कॉम्बिनेशन. आता कसं कॉम्बिनेशन बघा, मी दोन चार कॉम्बिनेशन तुम्हाला करून दाखवतो. कुठलं शीट आहे हे, बीटा शीट, सॉरी अल्फा बीटा हेलिक्स. हे काय झालं, अल्फा हेलिक्स, बीटा अल्फा. नाउ sheet, beta sheets. Okay, now turn is there, it may be very big and there can be the another structure. Now this kind of a structure, आता इथं आपण याला दोन एंड देऊया, इथं NH2 एंड आहे आणि इथं COOH एंड आहे. क्लियर? नाउ this structure with beta helix, turn is there, alpha helix, then turn, then pleated sheets are there. sheet तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर टर्न आहे. अगेन देयर इज अ helix. So helix, turn and sheets comes together and forms a single structure and that structure is a tertiary structure. त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, टर्शियरी स्ट्रक्चर असं म्हणायचं. क्लियर? लक्षात राहा. नाउ दिस स्ट्रक्चर, स्पेशली टर्शियरी स्ट्रक्चर्स आर सपोर्टेड बाय, लक्षात ठेवा. आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये कुठल्या प्रकारचे बॉन्ड्स असतात, ओनली पेप्टाइड बॉन्ड. कुठले बॉन्ड असतात, बॉन्ड्स लक्षात ठेवा, बॉन्ड्स पण लक्षात ठेवा. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये ओनली पेप्टाइड बॉन्ड, सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये पेप्टाइड प्लस हायड्रोजन बॉन्ड्स. क्लियर? आता ह्या अल्फा हेलिक्स मध्ये असतात, वरची जी स्पायरल रिंग आहे त्या रिंग मध्ये आणि खालच्या रिंग मध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतील, त्याच्यामुळे एकत्र राहतात ते. नाहीतर सरळ स्ट्रेट लाईन
असले असते, पण ते तसे न राहता त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात. नाव इन द टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये काय असतं? पेप्टाइड बॉन्ड असतात प्लस हायड्रोजन बॉन्ड्स असतात प्लस सल्फर बॉन्ड असतात. लक्षात ठेवायचं. आता सल्फर बॉन्ड कुठं असतात? नाव दिस टू helices remains together with a sulfur bond and those are known as a disulfide bond. त्यांना काय म्हणायचं? डायसल्फाइड बॉन्ड. आता हे बीटा प्लेटेड शीट मध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात. लक्षात ठेवा, याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात. क्लिअर? आता तुम्हाला हा बेंड दिसतो, पण बेंड मध्ये काय असतो? आपल्याला हे दोन्ही एकत्र राहायचे म्हटलं तर सल्फर बॉन्ड असतो, कुठेही असेल, दॅट डझंट मॅटर. सल्फर अँड दिस टर्शियरी स्ट्रक्चर इज अ फंक्शनल स्ट्रक्चर विच इज व्हेरी इसेन्शियल फॉर द फंक्शन ऑफ अ प्रोटीन. प्रोटीनच्या फंक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण त्याला ऍक्टिव्ह साईट असणं गरजेचं असतं आणि ह्या स्ट्रक्चरमुळे त्याला ऍक्टिव्ह साईट तयार झालेली बघायला मिळते. सो मेनी डिफरंट काइंड्स ऑफ एन्झाइम्स, मायोग्लोबिलिन, these or globulin proteins are containing the tertiary structure. टर्शियरी स्ट्रक्चर सगळ्या प्रोटीन मध्ये आपल्याला असते, सगळ्या प्रोटीन मध्ये असते. प्रायमरी स्ट्रक्चर आपल्या हेअर्स मध्ये असतं, सेकंडरी स्ट्रक्चर फक्त हेअर्स मध्ये असतं. प्रायमरी स्ट्रक्चर लिनियर, पण त्याच्यावर ऑलवेज मॉडिफिकेशन असतं. हेअर्स मध्ये काय? सेकंडरी स्ट्रक्चर. ठीक आहे. अजून सेकंडरी बीटा प्लेटेड शीट, सिल्क फायबर्स असतात. सिल्क फायबर मध्ये बीटा प्लेटेड शीट्स असतात आणि त्याच्यामुळे एकदम स्मूथ असते. स्मूथ केस आपल्याला जर बघायचे झाले, एकदम स्मूथ केस असतात आपल्यामध्ये, किती स्मूथ आणि शायनी आहेत केस आपण म्हणतो बऱ्याच वेळा. तर ते कशामुळे असतात? तर त्याच्यामध्ये स्ट्रेट चेन असतात, प्लिटेड शीट्स असतात इन्स्टेड ऑफ हेलायसिस. क्लिअर? तर अशा पद्धतीनं आपल्याला हे स्ट्रक्चर बनलेलं बघायला मिळतं. अँड लास्ट इज द, बघा लक्षात, अँड लास्ट इज द क्वाटर्नरी स्ट्रक्चर. In the quaternary structure, many tertiary structures comes together and forms a quaternary structure. क्वाटर्नरी स्ट्रक्चर मध्ये अनेक many tertiary structures comes together. मी याला एक कसंही काढणार, काही प्रॉब्लेम नाही. हे काय झालं? एक टर्शियरी स्ट्रक्चर झालं, बरोबर. दुसरा टर्शियरी स्ट्रक्चर तसंच काढतो एकत्र, आणि याच्यामध्ये काय होतं? हायड्रोफोबिक इंटरॅक्शन होतं. काय होतं? हायड्रोफोबिक इंटरॅक्शन. and sometimes they also contain disulfide bonds. In addition to this peptide bond, hydrogen bonds and disulfide bond, they also have hydrophilic and hydrophobic interaction. Hydrophilic and hydrophobic interactions. त्याच्यामध्ये कुठल्या हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक इंटरॅक्शन असतात. त्याच्यामुळं हे तिन्ही काय झाले? एकत्र आले, ते सेपरेट होत नाही. अशा प्रकारे एकत्र आले की त्याला काय म्हणायचं? क्वाटर्नरी स्ट्रक्चर. एक्झाम्पल इज हिमोग्लोबिन. इन द हिमोग्लोबिन 4 डिफरंट ग्लोब्युलिन स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट. हिमोग्लोबिन मध्ये आता हे 3 झाले, अजून एक अशा पद्धतीने हिमोग्लोबिन 1 टर्शियरी स्ट्रक्चर, सेकंड टर्शियरी स्ट्रक्चर, थर्ड अँड फोर्थ. अशा 4 ग्लोब्युलिन एकत्र येतात अँड फॉर्म्स अ हिमोग्लोबिन. क्लिअर? तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वेगवेगळे क्वाटर्नरी स्ट्रक्चर पर्यंत ह्या प्रोटीनचे स्ट्रक्चर असलेले बघायला मिळतात. अँड सो दिस क्वाटर्नरी स्ट्रक्चर अँड टर्शियरी स्ट्रक्चर्स are very important in the functional aspects of the protein. Clear? So this is about some aspects of a protein. त्याचे क्लासेस कुठले आहेत किंवा टाइप्स कुठले आहेत किंवा अजून काही महत्त्वाच्या प्रॉपर्टी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे? थँक्यू.